हृदयापासून प्रेम कसं करायचं आम्हाला समजत नाही. समजून घ्यायचा प्रयत्नही करू नका. समजून घेण्याचा प्रयत्नही करू नका. समजून घेणं हीच चुकीची गोष्ट आहे. प्रेम ही समजून घेण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही श्वासोच्छ्वास करता ना, समजून घेता का? नाही. बरं, खायला बरोबर समजतं ना, समजून घ्यावं लागतं का? नाही. इकडे आपण आत गेलं की पसतं पसतं नाही पसतं बरोबर की नाही, राईट. पण दारू प्यायला समजून घ्यावं लागतं, शिकावं लागतं. मला चव कडू लागते, काही लोकांनी सांगितलं, काही लोकांना आवडते, मग सवय होते. मग सवयीचं परिणाम ॲडिक्शनमध्ये होतं, जे काय आहे ते. बरोबर. प्रेम हे करावं लागतं. काही लोक म्हणतात प्रेम हे बसतं, आपोआप होतं. नाही होत, आपोआप होत नाही. प्रेम तेव्हाच बनतं जेव्हा प्रेम कुणावर बसतं, कशावर बसतं. फक्त व्यक्तीच्या प्रेमाबद्दल म्हणत नाही आहे. दैवत असो, मनुष्य व्यक्ती कोणी असो, किंवा कुठला पदार्थ असो, किंवा एखाद्या कुठली कला असो, एखादं कुठलं ध्येय असो, आपलं प्रेम बसतं कधी त्यावरती जेव्हा आपलं मन पूर्णपणे त्या व्यक्तीच्या बाबतीत, त्या पदार्थाच्या बाबतीत निर्विकल्प असतं. तेव्हा कुठलाही विकल्प संदेह आपल्या मनात येत नाही. तेव्हा लक्षामध्ये. आणि मनामध्ये ते कायम चंचल आहे मन, मनामध्ये कधी स्थिरता नाही. मग बापू हे होणार कसं? हे होतं आपोआप होतं. आणि हे आपोआप कोण करतो? तो करतो. म्हणून तो एकच.